आता महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये गरीब कुटुंब असतील त्या कुटुंबांना सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जात आहे। एक नवीन योजना आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब कुटुंबांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो। त्याच पद्धतीने आता जे योजना आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ दिला जाणार आहे। जसं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात त्यांच्या बँक अकाउंटला, त्याच पद्धतीने आता आपल्या महाराष्ट्रामध्ये या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना जे दारिद्र्य रेषेखाली असेल, ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असेल, अशा कुटुंबांना दर महिन्याला पैसे दिले जाणार आहेत, ते सुद्धा 3000 रुपये। बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 1500 रुपये दर महिन्याला दिले जातात। आता जे गरीब कुटुंब असेल त्यांना दर महिन्याला 3000 रुपये दिले जातील या एका नवीन योजनेच्या माध्यमातून। योजना कोणती आहे, योजनेसाठी कोण पात्रता राहणार, यासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, याचा फॉर्म कुठं भरायचा, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे म्हणून शेवटपर्यंत पहा आणि एकही स्किप न करता व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका, कारण खूप महत्त्वाची आणि एक जोमात योजना तुमच्यासाठी आणलेली आहे, म्हणून व्हिडिओ कंप्लीट पहा। सर्वात अगोदर तुम्हाला योजनेचं नाव सांगतो। योजनेचं नाव आहे ई श्रम कार्ड योजना। योजना जी आहे याचा GR आलेला आहे। 6 महिन्यापूर्वी योजनेची अनाउन्समेंट झाली होती, तर या योजनेची जी अनाउन्समेंट झाली होती पण याचा फॉर्म सुरू नव्हता, पण याचा फॉर्म आता सुरू झालेला आहे। याचा GR आलेला आहे, तर यासाठी आता भरपूर आता यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म सुरू झालेला आहे, याचा GR आलेला आहे। याचा फॉर्म कुठं भरायचा ते तर तुम्हाला माहिती सांगणारच आहे। ई श्रम कार्ड जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटला दिले जाणार आहे। पैसे वाटप सुद्धा आता सुरू झालेले आहे। ज्यांनी फॉर्म भरला, ज्यांचं अप्रूव्ह झालं, त्यांना आता पैसे यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। तुम्ही सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरून याचा लाभ घेऊ शकता जर तुम्ही यासाठी पात्रता राहाल तर। पात्रता काय असणार आहे, आता ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। बघा, जर ई श्रम कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही याचा फॉर्म भरू शकता, आणि जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड नसेल तर तुम्ही याचा फॉर्म भरू शकत नाही, कारण ई श्रम कार्ड योजना आहे। या योजनेसाठी तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचे आहे। आणि ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड नसेल तर सर्वात अगोदर त्यांनी सर्वात आधी तुम्ही ई श्रम कार्ड काढून घेणं गरजेचं आहे। ई श्रम कार्ड काढल्यानंतर तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। फॉर्म आता सुरू झालेला आहे, काळजी करायची गरज नाही, यासाठी आता फक्त 10-12 दिवस झालेले आहे। आता यासाठी तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे। आनंदाची बातमी, दर महिन्याला मिळणार 3000 रुपये फक्त याच कुटुंबांना दिले जाणार आहे। बघा, काय आनंदाची बातमी आलेली आहे, दर महिन्याला, म्हणजे तुम्हाला वार्षिक नाही की 3000 रुपये एका कुटुंबाला, दर महिन्याला 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा होतील असं आपल्याला GR मध्ये आलेलं आहे। GR मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे, दर महिन्याला एका कुटुंबामध्ये 3000 रुपये वाटप होणार आहे। फक्त याच कुटुंबांना पैसे दिले जाणार आहेत। आता कोणत्या कुटुंबांना पैसे दिले जाणार आहे, ही योजना केंद्र शासनाने सुरू केली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेचा लाभ हातमजूर करणाऱ्या लोकांसाठी दिलेला आहे। जेवढे पण दारिद्र्य रेषेखाली असतील, हातमजुरीला जातात, कुठल्याही प्रकारचं मजुरी काम करतात, त्या व्यक्तींसाठी आहे, त्या कुटुंबांसाठी आहे। आता आपल्या गावामध्ये, शहरांमध्ये सुद्धा आणि गावांमध्ये सुद्धा अशा भरपूर कुटुंब असतील त्यांचं उत्पन्न वर्षाला 1 लाखापेक्षा कमी येतं, त्या कुटुंबांना आता याचा लाभ निराधार करण्यासाठी त्याचा लाभ याला दिलेला आहे। यासाठी कुठल्याही प्रकारचं कॅटेगरी नाही, काही नाही, फक्त अटी असणे गरजेचे आहे। महाराष्ट्र सरकार याला प्रोत्साहन देत आहे। याचा GR आलेला आहे, याचा फॉर्म सुरू झालेला आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा, सर्वांना ही माहिती पोहोचलीच पाहिजे, सर्वांनी याचा लाभ घेतलाच पाहिजे। आता यासाठी आता कोणकोणते क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे, आता कोणाला हातमजुरी करणारे कोणकोणते लोक यासाठी घेऊ शकता लाभ, बघा, जसं की शेती साईटवर संबंधित काम करणारे लोक असू द्या। बघा, आता शेतकरी नाही, शेतीमध्ये कामाला जाणारे मजूर, त्या यासाठी फॉर्म भरू शकता। त्यानंतर येतो हातमजुरी करणारे लोक, त्यानंतर बांधकाम साईटवर काम करणारे लोक, बांधकाम साईटवर जेवढे कामाला मजूर जातात त्या सर्व व्यक्तींना दिले जाणार आहे। आता तुम्हाला भांडी वाटप जे झालेले आहे, बांधकाम साईटवर काम करणारे लोकांना भांडी वाटप, पेटी वाटप जे झालेले आहे, आता त्यांना सुद्धा याचा लाभ दिलेला आहे। बांधकाम साईटवर जेवढे मजूर कामाला जातात सर्वांना याचा लाभ दिलेला आहे। त्यानंतर ऑटो चालक असेल, रोड साईटवर विक्री करणारे, कपडे विक्री करणारे, फळे भाजी विक्री करणारे,
म्हणजे विक्री वगैरे करणारे जे रोड साईडवर विक्री करतात त्यांना सुद्धा याचा लाभ दिलेला आहे. ऑटो चालक असेल त्यांना सुद्धा याचा लाभ दिलेला आहे. जेवढे पण हात मजुरी करतात त्यांच्यासाठी योजना आहे, त्यांना याचा लाभ दिलेला आहे. जर तुम्ही या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल, तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता या योजनेचे पैसे कसे मिळतील आणि कोणाला मिळणार आहे बघा, हे गोष्ट जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. योजना अतिशय महत्त्वाची आहे. योजनेचा लाभ कसं घेता येईल आणि याचा फॉर्म कुठं भरायचा आणि कोणकोणते कागदपत्र आणि कोणकोणते अटी आहेत यामध्ये आता जाणून घेणं महत्त्वाचे आहे. आतापर्यंत आपण पाहिलं यासाठी आपण कोण पात्रता राहणार आहे, पण यासाठी कोणकोणते अटी असणार आहे ते सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता यासाठी ई श्रम कार्ड जी आता योजना आहे यासाठी तुम्हाला 5 अटी दिलेल्या आहेत. बघा, जे कुटुंब या 5 अटीमध्ये बसत असेल त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे दर महिन्याला 3000 रुपये. बघा, यासाठी काय काय अटी ठेवण्यात आलेल्या आहे. पहिली आणि महत्त्वाची अट असणार की लाभार्थ्यांच्या कुटुंबात बघा लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचे आहे. जर तुम्ही याचा फॉर्म भरत असाल तर तुमची पहिली अट काय असणार आहे, लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे तरच तुम्ही याचा फॉर्म भरू शकता, नाहीतर फॉर्म भरू शकत नाही. लाभार्थ्यांचे वय 20 वर्षापासून तर 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाईल. 61 वर्ष जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही आणि 20 पेक्षा 19 वर्ष जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. तुमचं वय फक्त 20 वर्षापासून तर 60 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचं आहे. लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी गव्हर्नमेंट नोकरीला सुद्धा नकोय. बघा, आता गव्हर्नमेंट सर्व्हिसला जर कोणी असेल तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही. तुम्हाला सुद्धा यासाठी फॉर्म गव्हर्नमेंट सर्व्हिसला नकोय, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नकोय. लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत नसावं. तुम्हाला माहित असेल टॅक्स कोण भरतं, ज्यांचं उत्पन्न जास्त असतं तेच टॅक्स भरतात. तर योजना कोणासाठी आहे, गोरगरीब कुटुंबांसाठी. असं कोणी कुटुंब असेल जे टॅक्स भरत असेल त्या कुटुंबांना याचा लाभ दिलेला नाही. लाभार्थ्यांच्या नावावर शेतजमीन सुद्धा नकोय. आता शेतजमीन का नकोय, एका कुटुंबामध्ये 2 एकर 4 एकर 8 एकर शेतजमीन असेल तर अशा कुटुंबांना दिलेले नाही. हे लाभ कोणाला दिलेला आहे, गोरगरीब कुटुंबांना याचा लाभ दिलेला आहे आणि त्यांना ज्याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून एक क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरू शकता. आता आपण जाणून घेऊया की महत्त्वाचे कोणकोणते कागदपत्र तुम्हाला द्यावं लागतील. बघा, या योजनेसाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी 8 कागदपत्राची गरज लागणार आहे. हे 8 कागदपत्र कोणकोणते असणार आहे ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आधार कार्ड आता कंपल्सरी आहे, आधार कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. पिवळे असो, केसरी असो, पांढरे असो, कुठलेही रेशन कार्ड असू द्या, फक्त तुमचं उत्पन्न 75,000च्या खाली असणे गरजेचं आहे. बघा, 75,000च्या खाली तुमचं उत्पन्न असेल तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे, वार्षिक उत्पन्न. त्यानंतर तुम्हाला ई श्रम कार्ड जे लागणार आहे, तुम्हाला योजना जी श्रम कार्ड योजना आहे म्हणून त्याला ई श्रम कार्डची गरज आहे. जोपर्यंत तुमच्याकडे ई श्रम कार्ड नसेल तोपर्यंत तुम्ही याचा फॉर्म भरू शकत नाही. पासबुक, आता तुम्हाला जे पैसे दिले जाणार आहे डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बँक ट्रान्सफर, तर तुम्हाला आता त्यासाठी बँक पासबुक लागणार आहे. बँक पासबुक साठी तुम्हाला आता तुमचं बँकेचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही. मतदान कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल. त्यानंतर 2 पासपोर्ट साईज फोटो सुद्धा तुमच्याकडनं मागितले जाणार आहे. एक मोबाईल क्रमांक सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल आणि अर्ज नमुना सुद्धा तुम्हाला द्यावा लागेल. अर्ज नमुना ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला तिथं दिला जाईल, तुम्हाला अर्ज नमुना घ्यायची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट घ्यायचं आहे. 8 महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट घेऊन आणि या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या CSC सेंटरला जाऊन सायबर कॅफेवर जाऊन तुम्ही याचा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर तुम्हाला हा फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाला की नाही, अप्रूव्हल झाला असेल, ठीक आहे, अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला एक मेसेज येणार आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्रता आहात, तुम्ही यासाठी पात्रता झालेल्या आहात. आणि पात्रता न झाल्याने तुम्हाला एक मेसेज सुद्धा येणार आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्रता नाही. असं तुम्हाला 8 ते 10 दिवसानंतर एक मेसेज येणार आहे. तुम्ही जो मोबाईल नंबर देणार त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक मेसेज येणार आहे. या योजनेचा पात्रतासाठी मेसेज येईल. जर पात्र झाले तर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन म्हणून 3000 रुपये दिले जाणार आहे. एक पेन्शन सारखी योजना आहे
ज्या पद्धतीने पेन्शन दिलं जातं त्याच पद्धतीने एक पेन्शन योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना पेन्शन दिले जाणार आहे 3,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये। याचा फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे। सुरू झालेला आहे, जवळच्या सीएससी सेंटरला जाऊन तुम्ही याचा फॉर्म भरू शकता। आणि जर असं नवनवीन माहिती तुम्हाला पाहायची असेल महाराष्ट्रामध्ये जी पण नवीन योजना आहे त्या योजनेबद्दल, तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आत्ताच्या आत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा। जसंही नवीन योजनेबद्दल आम्ही माहिती पाठवतो तुमच्यापर्यंत ती माहिती येईल। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही या योजनेचा फॉर्म भरला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये आणि अपडेटमध्ये।